मी पहिल्यापासून यांना विरोधक मानत नाही, गृहमंत्र्यांना नाही, मुख्यमंत्र्याला. पण हे जाणून बुजून जर मराठ्यावर अन्याय करणार असले तर माझा नाविलाज मला यांच्या विरोधात बोलावंच लागणार आहे. नसता त्यांनी आमच्या सगळ्या स्वरीची अंमलबजावणी द्यावी. मराठा कुणबी एकच कायदा पारित करावा. त्यांची आमची दुश्मन नाही. मला राजकारण करायचं नाही. राजकारण माझं वाट नाही. सोपं आणि साधं आहे. गोडी गुलाबीत आमची मागणी पूर्ण करा. आम्हाला काही राजकारणाचं देणं घेणं नाही. त्या वाटेवर यायचं नाही. बळच आम्हाला राजकारणाच्या वाटेवर आणू नका. नसता मराठ्यांचं वर्चस्व काय राज्य तुम्हाला विधानसभेला दिसणार आणि मैदानात मी असणार आहे. मनोज जरांगे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली. तसा इशाराच जरांगेंनी राज्य सरकारला दिलाय. मराठा आरक्षणाची आमची मागणी मुकाट्यानं पूर्ण करा. आम्हाला राजकारणाच्या वाटेवर आणू नका असा इशाराच त्यांनी परभणीत सरकारला दिलाय. अन्यथा मराठ्यांचं वर्चस्व काय असतं हे तुम्हाला विधानसभेला दाखवून देऊ. तसंच आपण स्वतः मैदानात असू असा सज्जड इशाराच मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना दिलाय.